श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी वरा, हे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणी धरा, दास गणूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कारे ऐसी मांडलीस, माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करुण. राहो आनंदी सदा मन, तुझे भजन करावया. यांत अंतर केल्यास व्रथा तुला लागेल दोष, खऱ्या थोरांनी आपणांचा बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्याम सुंदरा, राही रुक्मिणीच्या वरा, पांडुरंगा परम उदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधीस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर, म्हणू लागले नारी नर, आता काय ह्या शेगावी. शेगावीचा ज्ञान गबसती असता गेला निश्चिती, आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटल्या नीर, वा पुष्पतरूचा गेल्या भार, कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त, देव नसता देव्हाऱ्यांत माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती परीती, असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया, जेवी इंद्रायणीचे तीरी ज्ञानेश्वर समाधीस्थ जरी. ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका, तैशीच शेगावांत श्री गजानन स्वामी समर्थ. ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते, ते विषयींची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाडे होता एक भाविक गृहस्थ, हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा. नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो, अस्तमाना मानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी. बैसोनिया समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे, एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस. उद्यांच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे, केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी. शिधा मठा भीतरी धाडिला मोठ्या प्रमाणांत, तय कांता म्हणे हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करिता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतींत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोरा बाळांसी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजन वरचेवरी न योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने चार पोरे बाळे हो, फुटका मनीना अंगावरती, मी लंकेची पार्वती. गृहस्थाची ही कारिती संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावान रुचले जाण, तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी, उगेन छळी पतीसी, तो करतो ते करू दे. त्यांत तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे, प्रेम अशाश्वताचे वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार धन भूचे भूमीवर, येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य, त्याच्यासाठी वेंचिता धन ते न जाय अनाठाई. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी, म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको. ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस, तेने गणपत रावास हर्ष झाला विबुध हो. आले काहे प्रत्यंतर महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धन दौलत कोणाची, तू न वाही चिंता त्यांची, ते अवघे समर्थाचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थपदिसाची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जाजळाला ऐसाच अनुभव एक वेळा, बोरी बंदरावरी आला तो ऐका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थाचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला म्हणे,
काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. अजानुबाहू उंच बाधा दृष्टी नासाग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य. ऐसे असून हताश का होतोस कडेना. तू आपुल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी. 400 पानांची तयारी करून उमरावतीला. गोपाळराव पेठकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आनमना. पुत्रशोक बापटासी झाला असून प्रसादासी. तो तुझ्या गेहासी आला होता न सांगते. पेठकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले त्या उभय त्यांच्या स्वप्नांत. उपदेश करून दोघांस आणिले होते प्रसादास. हे कैसे म विसरलास सांग मला एवेळी. खुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण. म्हणे हा असावा कोण हे काळी काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला. तो पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावांसी. भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी. आला मोजणी करायासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नौकर होता रेव्हेन्यू ऑफिसर. त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली. अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थाचे दर्शन. ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपुली वेगे दमणी जाऊ शेगावा लागुनी. रात्र तेथे काढुनी येऊ सकाळी परत पुन्हा. तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून. आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी आले भले आहे थोडके आता आले. ना पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर अरे आता होऊन नदी पार. जा दमणी करी तयार उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडिली दमणी आला लगेच घेऊनी. जोशी आंत बैसोणी जाऊ लागेल शेगावा. दमणी घातली नदींत तो पाणी आले अकस्मात. जाण्या बैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला कडकडाट करी चपला. मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघवर्षे मुसळधार झंझावात सुटला खरा. शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण. तुम्ही आम्हा लागून उपायासी आता नसे. तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निज मानसी. बाहू लागले समर्थांसी करुणायुक्त वचाने. हे समर्थ गजानना रक्षणा आमुच्या करी प्राणा. अशा संकटी तुझ्या विना त्रातान कोणी आम्हा ते. कथा ऐकिली पुराणांत सहज बुडता समुद्रांत. त्यास संताने देऊन हात रक्षण केले सर्वस्वी. तूही संत असामान्य ब्रह्मवेता करुणा घन. करी आमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमणींत आले जीवन बैल गेले घाबरून. मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास. तू आता मागे सर अवलियाचे भजन कर. तेच नेतील आपणा पार त्यांची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था अगाध आहे तुझी सत्ता. वाटेल ते करी आता तारी अथवा मारी आम्हा. कासरादीला सोडून दोघांनीही मिटले नयन. तो काय घडले वर्तमान ते आता परियेसा. ऐशा महापुरांतुणी
पैल तटा पावली दमणी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पाहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबाची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रती आले, एक घटका रात्रीस. वंदन केले समाधीला, पालखीचा पाहिला सोहळा. दुसरे दिवशी बहुत केला दान धर्म जोशांनी. बाळा भाऊची यापासी, ब्राह्मण भोजन घालण्यासी. काही रुपये अतिहर्षी, जोशी देते जाहले. साकल्य कथिले वर्तमान, बाळा भाऊ लागून. हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. का की मला रजा नाही, काम जरुरीचे पाही. ऐसे सांगून लवलाही, जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार, होता हिंगणीचा राहणार. का हा करीतसे व्यापार, वऱ्हाडांत कापसाचा. यांस एक साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला, काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना, चिंतामणींची जाईना. फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजिरी. स्वस्थना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नांत. हा एकदा वर्ध्यांत, आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरांत, विनायक असीर कराच्या. तो इतक्यांत तेथे आला, एक भिकारी बुध हो भला. भिक्षा काही मागण्याला, असीर कराच्या घरांत. पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी. डोईस होती टोपी मोठी, बनातीची मळकट. कंपवायूने शरीर, कांपत होते वरच्यावर. त्यास पाहता असीर कर, चित्ती परम कोपले. जा बेट्या मागल्या द्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी. नको चढूस पायरी, ओसरीची ए वेळा. परी हे बोल त्याचे, भिक्षे करीन मानिसाचे. येऊन वरती ओसरीचे, यादवा सन्निध बैसला. घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी. भिक्षापात्र भिकारी, यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनांत, भिकारी हा लोचट बहुत. नको म्हणत असता येथ, हा बैसला येऊनी. त्या ते पाहत निहाळून, तै तो भासला गजानन. सुभेदारा कारण, शेगावचा राजयोगी. दृष्टीस तेज अत्यंत, स्वरही त्यांच्या परी सत्य. फरक तुकाच होता त्यांत, कंप होता तनूला. तेज मुद्रा बोलणे, होते समर्थाप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणे, सुभेदार निज चित्ती. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधीस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमुच्या दृष्टीसी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून, उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणि काही देई म्हणे. श्री गजानना कारणे, शेरणी वाट गुळाची. ते वायदे करीसी वर्षेवर, ते मीन आता मानणार. तोटा 10,000, तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी, करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी, काढ पाकीट खिशांतून. ऐसे भिकारी बोलता, सुभेदार झाला देता. काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतक्यावरी. होत नाही दे लवकरी, आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले, भिकाऱ्यासी अर्पिले. तो इतक्यांत घरांत गेले, विनायकराव असीर कर. यादवराव एकटा बसला, होता असीर कराच्या ओसरीला. ते पाहून बोलला, सुभेदारासी येणे रीती. संशय गजानना विषयी, का घेतोस चित्ती पाही. कपडे काढून उभा राही, माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार. माझी तेने होईल दूर, व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी, कारे लाजसी अंतरी. ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला तयांनी. फिरविला नख शिखांत, अंगावरून त्याने हात. तो आले इतक्यांत, असीर कर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षे करी,
गेला द्वाराच्या बाहेरी, यादवाने बहुतापरी तपास केला गावांत. परीन थांग लागला, शेवटी त्याने निश्चय केला, ऐसा आपुल्या चित्ताला की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी, फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या, विकावयासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत, येती झाली तया भूत, तेने यादव चित्तांत समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला, जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करती अहर्निशी, निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढ तर पाहिजे म्हणंत. भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर, त्याची तेल्हाऱ्याच्या वर बदली असे जाहली. म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला, सहकुटुंब मठांत आला घ्याया श्रींचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित, आज ऐसे विपरीत का हो मनी आणिले. ह्यांतून आहे व्यतिपात, हे आणावे मनांत कवर सांगे त्या प्रत, मला निकड बा आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो, तुम्ही न कराये वेळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्याची डॉक्टर भला, घेऊन मुला मानसाला दमनी माझी बसून. रात्र होती अंधारी, महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी, निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोही बाजूंस कांटे फार, गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला, हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहत, तो ववघे दिसले विपरीत, अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला, म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. तेल्हाऱ्याचा रस्ता थोर, आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आड मार्गावर गाडी कैशी आली तुझी. ऐसे कवर बोलता, गाडीवाला जोडी हाता, का हो मजला शिव्या देता, म्यान अपराध केला की. मी हमेश भाडे करतो, तेल्हाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहीत मज. बैलही ना कोठे वळले, ते नीट येथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेल्हाऱ्याचा. मग कवर समजला मनांत, हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित का की मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाट गवसे कशी. हे भयंकर कानन, येथे मशी त्राता कोण, गजानना तूज वाचून रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळांचा आवाज झाला, डॉक्टराच्या कानी पडला, तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाना आता. ते त्याने ऐकिले, काट्या कुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले, या आपल्या गाडीस. हम रस्ता लागता भली, डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशा परी समजली गोष्ट तया कवराते. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चाल शेगावी परता आता. सूर्योदयाचे समय आला, शेगावासी कवर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले, व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास.
आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जा हो तेल्हारा, करू नये कधीच खरा प्रसादाचा इनकार. समर्थाचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणिले परत, मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य. संताच्या जे असेल मनी, तेच येईल घडोनी, भरवसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी, आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर, होता जातीने भावसार, तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबनीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला, बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे, वैद्य आणले बडे बडे, परी न झाला उपयोग. मुलगे रडता राहिना, दूध पाणी घेईना, ज्वर मुळीच सोडिना, पाहतयाच्या तणुते. वैद्य म्हणती रतनसासी, आता औषधन देईयासी, हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर, उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसढसा, शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी. एवी तेवी मरते पोर, माझे हाता साचार, पाहू करून एक वार, उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अति जवळ, घरची माणसे सकळ लागली हुसरोते रडावया. हात पाय गार झाले, नेत्र तेज मंदावले, मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी, रतनसाने पुत्र करी, घेऊन ठेविला असे द्वारी, नेऊन या समर्थांच्या. आणि केला त्यांसी नवस, पुत्र माझा उठल्यास, शेरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयांची. तुम्ही पावला अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला, मीही आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारांत, तुझ्या जरी आले मृत, तरी अवघ्या वराडांत तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण, आले सांगत आम्हा जण, हे स्वामी गजानन कृपा करा या बाला. पुत्रण माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी, तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनींचा. अमृत तुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी, नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला, मूल हाता पायाला हलवावया लागले, नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले, समर्थ कृपा झाल्यावर, राहील कोठून त्या दर, सूर्याची या समोर तमाचा तो पाडनसे. दिनकर थोडे दिवसांत, होता झाला पूर्ववत, नवसहसता असला श्रद्धायुक्त, तो फळे हा न्याय असे. दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थांचा, संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची, चंद्रभागा नावाची, ज्वान 18 वर्षाची, लाडेगाव सासर जिचे. ही असता गरोदर, प्रसंग आला दुर्धर, प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी, चंद्रभागा आली खरी, प्रसूती स्तव निर्धारी, जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अमल बसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले फार, आपुल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला, नामशेष देहांतुणी. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी, एकदा अकोल्या नेले खरी, औषध तिला द्यावया. वैद्य विघावणे नाना करीती, कोणी नळ संग्रहणी बोलती, कोणी वैद्य ऐसे म्हणती, क्षय झाला मुलीसया. मेळ एकाचा एकाला, नाही मुळी लागला, मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन. तारो अथवा मारोईसी, अंगारा लावा प्रतिदिवसी, तीर्थ द्यावे प्यायासी समर्थांच्या पायांचे.
पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरी अवघा हेत. हळूहळू त्या पोरी प्रत, गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्येसी, तीच आली दर्शनासी. पायी चालत मठासी, हे महत्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव, तयाशी पावे देव. उपास्यपदी भाव, उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगणा, जानकाबाई सुलक्षणा. परी दैव योग सुटेना, तो भोगल्या वांसुणी. वाताचा झाला विकार, जानकाबाईस साचार. पोट दुखे वरच्यावर, काही उपाय चालेना. औषध देता दबे वात, पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत, चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी, होती झाली मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे, वाटेल ते बोलावे. कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य. काही वधू लागले तेथ, हा करणीचा प्रकार असे. का की जितके असती जमेदार, त्यांचे असते बाकडे फार. दुबळा आपुला दावी जोर, चेटूक करणी करुणिया. औषध उपाय बहुत केले, जाणतेही आणविले. गंडे बहुत बांधिले, करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडला अडचणींत. म्हणून येता झाला ऊत, अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे. काहीतरी सांगावे, धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांताबरी न होय परी. विचार त्याने अखेरी, ऐशा रीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन. देवऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान. मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिने पतीचे वचन, सर्व थैव केले मान्य. समर्थ समाधी लागून, घालू लागली प्रदक्षिणा. गेल्यान त्या मात्र माया, दया आली सद्गुरुराया. वातविकार जाऊन या निर्दोष ती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची. परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाख वद्य षष्टीसी, शेगावी गेले वैकुंठासी. त्याच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले, तेव्हा नारायणा स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले, ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा, तू शेगावास करी गमना. रक्षण्या भाविक जनांना, ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई. यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्व सुकृता वांचून, संत सेवा न घडे जाण. संत सेवेचे महत पुण्य, त्या पुण्या पारणसे. श्री गजानन लीलेचा, पार कधी न लागायाचा. अंबरींच्या चांदण्यांचा हिशोब कोणान लागे कधी. मी अज्ञान पामर, मती नाही तिळभर. मग हा लीला सागर, मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वदविले, ते ते मी कथित केले. लेखनीने अक्षर लिहिले, परी ते न तिचे सामर्थ्य. ती लेखनी ज्याच्या करी, तोच अक्षरे काढी सारी. निमित्ताकार न होते खरी, लेखनी ती लिहावया. तैसेच येथे झाले, मी लेखनीचे काम केले. लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करुण मी हे केले लेखन. येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दास गणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. आता आला कळसाप्रत, कळसाध्याय पुढे असे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति विशोध्याय समाप्त.